ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सर, आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे की बेस्टचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न करू नका। तुम्ही MMRDAला मदत देता, मग बेस्टनं ठरल्याप्रमाणे मदत का देत नाही? आताची महानगरपालिका प्रशासनाअंतर्गत चालू आहे। राज्य सरकार BST जगली पाहिजे, वाचली पाहिजे, कर्मचारी वाचले पाहिजेत, त्यांचा पगार झाला पाहिजे, त्यांच्या राहण्याच्या घराचा प्रश्न सुटला पाहिजे, हेच निर्णय राज्य सरकार करेल। खऱ्या अर्थाने आजच्या BSTच्या दुरावस्थेला आदित्य ठाकरे आणि उबाटा सेना जबाबदार आहे। कारण आदित्य ठाकरेजींनीच स्वतः BSTच्या अखत्यारीतल्या मोक्याच्या जागा हा विकण्याचा निर्णय करून BSTला खंग केलं। मुंबईतल्या BSTच्या जागांवर असलेल्या जाहिरातींमध्ये मिळणारा इन्कम 50% त्यामधली सूट देऊन ह्या व्यावसायिकांना मदत करून BSTला त्या ठिकाणी घाईपतीला आणलं। BSTच्या कर्मचाऱ्यांना जबरदस्ती व्हॉलंटरी रिटायरमेंट देण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी केला आणि त्यामुळे ज्या आदित्य ठाकरेंकडे BSTला एका अर्थाने गळचेपी करण्याचा आरोप जातोय, त्या आदित्य ठाकरेंनी आम्हाला शहाणपण शिकवू नये। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। खासदारकीची शपथ घेताना ओवेसी निवडणुकीत जयश्रींच्या घोषणा केली आहे। आम्ही त्याचा त्रिवार निषेध करतो। हेच आम्ही सांगतो, तुष्टीकरण आणि हिरवेगार बाजार याचा इंडिया अलायन्स आणि त्यांच्या मित्र पक्षाला लागलेला हा रोग संसदेमधल्या घोषणेतनं आता दिसायला लागला आहे। माझा सवाल उद्धव ठाकरेंना आहे, आपण ओवेसींचं स्वागत करता की निषेध करता हे स्पष्ट करा। भारतीय जनता पार्टी याचा तीव्र निषेध करते। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। याच ठाकरे गटाचे खासदार आहेत संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की पुण्यामधील असेल किंवा महाराष्ट्रातील जे ट्रकचं कनेक्शन आहे ते थेट गुजरातशी जोडले गेलेलं आहे। गुजरातमधून हा सगळा पुरवठा होतो। गुजरातकडे यातली पोटं दाखवण्याचा पळवाटीचा प्रयत्न संजय राऊत आणि उबाटा गटाचा आहे। मला मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारावर जी मी पोलिसांना देणार आहे, या ड्रग्ज माफियांना मदत करण्यासाठीच्या भूमिकेतला सरगणा आणि राजकारणी मित्र याची दिशा विक्रोळीच्या दिशेने आहे, त्याचे पुरावे मी सरकारला देणार आहे। मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचं कुठेतरी स्वच्छता करताना जे ऐतिहासिक पायऱ्या आहेत त्या डॅमेज झालेल्या आहेत बुलडोझरमुळे करण्यात आल्या। आता गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, त्याला ब्लॅकलिस्टेड केलेली आहे। मात्र आता काँग्रेसच्या खासदार आहेत वर्षा गायकवाड यांनी आरोप केलेला आहे की अशा प्रकारचं काम BMCला दिलंच कसं, महानगरपालिकेचे अधिकारी नेमके काय करत होते, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातील उत्तर द्यायला पाहिजे प्रशासनाचं। वर्षाताईंना कदाचित त्यांच्या जवळच्या कंत्राटदाराला ते काम न मिळाल्याचं दुःख असेल म्हणून ते आताच्या कंत्राटदारावर आरोप करत असतील। या कंत्राटप्रेमी भूमिकेतून वर्षाताई आणि काँग्रेस बाहेर पडेल का, हा आमचा सवाल आहे। ज्या कंत्राटदाराने ही चूक केली त्याने ते भरून काढावी लागेल, त्याच्यावर कारवाई होईल। मुंबईकरांच्या हिताचं संवर्धन त्या ठिकाणी पुन्हा प्रस्थापित होईल, हे त्या ठिकाणी सरकार बघेल। लाडकी बहीण अशी एक योजना आणण्याचा प्रयत्न सरकार करतंय अशी चर्चाही सुरू आहे, यावर मी भाष्य करणार। बोललो ना विक्रोळीच्या दिशेने सर, संजय राउत जी ने कहा है कि ड्रग्स कनेक्शन है महाराष्ट्र का, इसका सीधा विषय जो है वो गुजरात की तरफ जाता है नहीं जाता है, ये बात फैलाना यही भ्रम है। और संजय राउत और उबाटा सेना इसी प्रकार का भ्रम फैलाते हैं। लेकिन मुंबई के ड्रग माफियों को संरक्षण देने की राजनीतिक भूमिका का सरगना राजनीतिक नेता, उसका अंगुली दर्शन विक्रोली भांडुप की तरफ जा रहा है। मैं जल्द ही राज्य सरकार को उसकी पूरी जानकारी दूंगा।
जिस प्रकार के जय पाकिस्तान के नारे ओवैसी ने लगाए उसका हम त्रिवार निषेध करते हैं। ये तुष्टीकरण की राजनीति अभी संसद तक पहुंच गई। यही इंडिया अलायंस का मानो एक तरीका एजेंडा था और उसी बात का हम निषेध करते हैं। और उद्धव ठाकरे जी को दो टूक सवाल पूछते हैं कि जय पैलेस्टाइन के नारों का आप समर्थन करते हैं कि विरोध करते हैं, ये भारत की जनता जानना चाहती है। ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।